म्हणजे मला साध्या शेळ्या जरी पाळायच्या असल्या, कोंबड्या जरी पाळायच्या असल्या, तरी त्याच्या उद्योगाचं प्रशिक्षण हे अतिशय गरजेचं आहे असं शासन म्हणते, बँक म्हणते. मग ट्रेडिंगसारखा एवढा फास्टेस्ट आणि एवढा लार्जेस्ट आणि जगातला एक नंबरचा जो व्यवसाय आहे ट्रेडिंग कॅटेगरीमधला, तो व्यवसाय करण्यासाठी किमान प्रशिक्षण गरजेचं आहे. म्हणून माझा एक सल्ला आहे, ट्रेडर्सनाच नव्हे, प्रत्येक व्यावसायिकाला माझा एक सल्ला असा आहे की कुठलाही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी हे लक्षात घ्या, व्यवसाय क्षेत्रामध्ये केवळ 5 आणि 5% लोक यशस्वी उद्योजक बनू शकतात. मी वारंवार सांगतोय की एका व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच इथं ॲप्लिकेबल आहेत. नवीन इथं कुठलीही गोष्ट ॲप्लिकेबल नाही. हा गणित व्यवस्थित समजून घ्या आणि हेच तिथं लागू होणार आहे आपल्या शेअर मार्केटमध्ये. तुम्ही एखादा रॉ मटेरियल आणला 100 रुपयाचा, त्याच्यात 25 रुपये तुमची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आली, 125 रुपयाला तुम्हाला ती वस्तू पडलेली आहे. ती वस्तू आता तुम्ही 150 रुपयाला विकायचा प्रयत्न करताय, म्हणजे 25 रुपये प्रॉफिटची तुम्हाला अपेक्षा आहे. त्या ठिकाणी तुमची गुंतवणूक किती आहे? 125 रुपये. ग्रीड न आणता नॉर्मल विचार करा, सगळ्याच तुम्हाला खरं खोटं, फेक प्रॉमिस कोण आहे, अनरिअलिस्टिक रिटर्न कोण देतोय, हे सगळंच कळणार आहे तुम्हाला. फक्त ग्रीडला बाजूला ठेवलं म्हणजे 50,000 लॉस झाला, हा ठीक. ₹1,00,000 प्रॉफिट झाला, हा ठीक आहे. हे ज्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरती होत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः एक चांगले ट्रेडर बनलाय असं गृहीत धरून नका. हे कुठून तुम्हाला असं सुचतं की बाबा तुमचा व्यवसाय कोणीतरी दुसरं तुम्हाला टिप्स देतोय, कोणीतरी दुसरं तुम्हाला टिप देतोय आणि त्या टिपवरती तुम्ही काम करताय. मी डिमोटिवेट करत नाहीये. ट्रू. मी डिमोटिवेट मुळीच करत नाही. मी म्हणतोय की फक्त व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचं प्रोजेक्शन तुमच्याकडे रेडी ठेवा. ॲटलिस्ट 1000 डेज. काय होऊन झालं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा, लाईफ इज द जर्नी फ्रॉम ॲक्टिव्ह इन्कम टू पॅसिव्ह इन्कम. मार्केट तुमचा शत्रू राहील. शत्रू असतो तो चुकीचा डिसिजन. मित्रांनो नमस्कार, कोच किरण पाटील पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जिथे आपण बोलतो खऱ्या अनुभवांवर, खऱ्या संघर्षावर आणि खऱ्या यशावर, प्रॉफिटमध्ये कसं कमवायचं पण लॉसमधून कसं बाहेर यायचं, हे सांगण्यासाठी आज एक जबरदस्त आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत. आजचा एपिसोड खास आहे कारण आज आपल्यासोबत आहेत शफिक एलिकर सर, अल्मिक्रा कॅपिटल कन्सल्टन्सीचे फाउंडर, लीडर आणि प्रोफेशनल ट्रेनिंग कोच, जे पुण्यातून हजारो ट्रेडर्सला स्टॉक मार्केटमध्ये शिस्तबद्ध आणि सुरक्षित ट्रेडिंग शिकवत आहेत. आज आपण बोलणार आहोत स्टॉक मार्केटमधले गैरसमज, ट्रेडर माइंडसेट, लॉसेस का होतात, कन्सिस्टंट प्रॉफिट कसा शक्य आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. सर वेलकम. शफिक सर, ह्या कोच किरण पाटील पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून मी स्वागत करतो. तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही वेळ काढला आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद किरण सर. सर्वप्रथम तर मी आपले आभार प्रकट करतोय की तुम्ही आम्हाला इथे बोलून एक संधी दिली मार्केटबद्दल माहिती देण्याची. आमची खूप दाट इच्छा होती की बरेच पॉडकास्ट चालत आहेत. बऱ्याच जणांनी सांगितलं सर आपण हे पॉडकास्टला या 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 पण नेमकं वेळच भेटत नव्हतं किंवा तशी परफेक्ट व्यक्ती किंवा तसा परफेक्ट प्लॅटफॉर्म ज्याला म्हणूयात आपण, की जिथं आपण मराठीतनं आपल्या महाराष्ट्रीयन माणसासाठीचा स्पेशल व्यक्त करू शकू मार्केटबद्दलची माहिती, तर ते तुमच्यात आम्हाला जाणवलं. धन्यवाद. धन्यवाद. आणि तुम्ही हे या आमच्या गोष्टीला प्रतिसाद दिला चांगल्या प्रकारे आणि बोलून घेतलं, त्याच्याबद्दल तुमचे आमच्याकडूनही मनापासून आभार. धन्यवाद. येस शफिक सर, तुमचा स्टॉक मार्केटमधला प्रवास नेमका कसा सुरू झाला आणि अल्मिक्रा कॅपिटल कन्सल्टन्सीची कशी स्थापना झाली, ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. तर तसं जर पाहायला गेलं तर मी बेसिकली एक कॉम्प्युटर ग्रॅज्युएट आहे. तर कॉम्प्युटरमध्ये माझा व्यवसाय चालायचा, कॉम्प्युटर बनवणे, विकणे. 1999 ते 2000 ह्या कालावधीमध्ये मी कॉम्प्युटर खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचो. आणि नेमके त्याच कालावधी माझ्या एका रिलेटिव्ह, म्हणजे माझे मामा असतात मुंबईमध्ये, त्यांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा त्यांचा व्यवसाय सुरू केला. ओके. म्हणजे वैयक्तिकरित्या ते डॉक्टर आहेत प्रोफेशनली. मग त्यांचे सिंधी मित्र वगैरे आहेत. त्यांच्या निमित्ताने त्याने ते ट्रेडिंग सुरू केलं. आणि नेमकं त्या कालावधीमध्ये ICICIdirect.com ही एकमेव कंपनी अशी होती की जी ऑनलाईन ट्रेडिंगची सर्व्हिस त्या कालावधीत सुद्धा द्यायची. म्हणजे 2000 इसवी सन, म्हणजे आजपासून तर आपण 25-20 वर्ष. अच्छा. तर त्या कालावधीत आता कॉम्प्युटरमध्ये किंवा ऑनलाईनमध्ये इंटरनेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आमच्या रिलेटिव्समध्ये मी एकमेव माणूस होतो. मामाने मला पाचारण केलं, मी गेलो त्या ठिकाणी
आणि पहिल्यांदा त्यांचं इंटरनेट वगैरे चालू केलं, पण VSNLचं इंटरनेट चालायचं त्यावेळी, विदेश संचार निगम लिमिटेड. मोडेम वगैरे कन्फिगर केलं, ग्रांट रोडवरनं PC आणला, असेंबल करून बसवला. मग ICICI डायरेक्टचं लॉग इन केलं, अकाउंट लॉग इन करून त्यांचं अकाउंट, मग तिथून ट्रेडिंग काय, शेअर मार्केट काय हे आम्हाला पहिल्यांदा मला दिसलं. आणि आपसुकच मामाला शिकवण्यासाठी म्हणून मला ती गोष्ट शिकावी लागली. मामाला ऑनलाईन करायचं होतं आणि ते ऑनलाईन कसं करायचं हे त्यांना शिकवण्यासाठी मला ते शिकावं लागलं. आणि नंतरनं एक माझे मित्र होते कल्याणचे, जे आमच्या गावचे जावाई पण आहेत, शिव म्हणून. त्यांनी ते BSCची जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी एक सर्टिफिकेशन कोर्सेस चालायचे त्या काळात, आजही चालतात, BCFMचे सर्टिफिकेशन दिले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जे आज बिल्डिंग बघतो आपण, त्या ठिकाणी 21व्या माळ्यावरती गणेश सर म्हणून आमचे होते प्रशिक्षक. त्यांच्या सान्निध्यामध्ये आम्ही ते शिकलो. त्यांनी सर्टिफिकेशन वगैरे केलं. त्या कालावधीत आम्ही ते परीक्षा पास झालो आणि तिथून माझे प्रवास सुरू झाला. त्यानंतर अनऑफिशियल बरेच कामं आपण ह्या क्षेत्रामध्ये केले, जसं आसिफ सी मेहता असेल, शेरखान असेल, रेलिगर असेल, यांचे जे सबब्रोकर असतात त्यांच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी कामं केलेली आहेत. आणि त्यानंतर एक पहिली चांगली ऑपॉर्च्युनिटी म्हणलं तर अंकित अजमेरा म्हणून आहेत, एचकॉन ग्लोबलचे ओनर. त्यांनी मला ब्रांच मॅनेजर म्हणून पहिली संधी दिली. त्याच्यानंतर मग हा प्रवास सुरू झाला. एंजल, मोतीलाल ओसवाल, HDFC सिक्युरिटी आणि शेवटी येस बँक. ह्याच्यातलं सगळ्यात जास्त कालावधी म्हणलं तर मी HDFC सिक्युरिटीमध्ये जास्त कालावधी मी व्यतीत केलेला आहे. एंजलमध्ये पण मला चांगला अनुभव भेटला. शेअर मार्केटमध्ये हे जे काही नावाजलेल्या जेवढ्या काही कंपन्या आहेत, एंजल असेल, शेरखान असेल, रेलिगर असेल, आसिफ सी मेहता असेल, एचकॉन ग्लोबल असेल, HDFC सिक्युरिटी असेल, तर ह्या सगळ्यात जवळपास कंपन्यामध्ये एक अनुभव आला. आणि शेवटी येस बँकमध्ये काम करत असताना HDFCमध्ये मला खूप जास्त कालावधी मी तिथं काम केलेलं, HDFC सिक्युरिटीजमध्ये. आणि पुण्यातल्या चांगल्या HNI जे क्लायंट्स असतात त्यांना हँडल करणे, त्यांचे पोर्टफोलिओ सांभाळणे, ही कामे आम्हाला करावी लागली त्या ठिकाणी. बरेच जण करतात. आता त्याच्यानंतर येस बँकेमध्ये शेवटचा माझा जॉब राहिला, स्पेशली फॉर NRI डेस्क. आणि त्यानंतर कुठंतरी असं वाटलं की आता थोडंसं थांबायला पाहिजे आणि स्वतःचा एखादा उद्योग करून बघायला पाहिजे. मग बिझनेस ॲनालिटिक्सचा माझा वैयक्तिक खूप छंद होता, म्हणून वैयक्तिक आवडीपोटी बिझनेस ॲनालिटिक्सचे पण एवढे मोठे कोर्सेस केलेले होते. आणि बऱ्याच जणांना कन्सल्टन्सी ॲज अ कन्सल्टंट, बिझनेस कन्सल्टंट म्हणून आपण स्ट्रॅटजीज सजेस्ट करणे, टेक्निकल टूल सजेस्ट करणे, CRM प्रोव्हाइड करणे, अशा गोष्टी आपण करायचो. त्यामुळे मग कुठंतरी एक स्वतःचं ऑफिस असणे आणि स्वतःचं फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये कुठंतरी एक सुरुवात करावी. आणि आपलं जे नॉलेज आहे शेअर मार्केटचं 20-25 वर्षाचं, ते नॉलेज कुणाला तरी शेअर करणं. आणि पाहतोय आपण जसं की बरेचसे नवखे लोक या क्षेत्रामध्ये येऊन 2-4 वर्ष काम करून स्वतःला सो कॉल्ड मेंटॉर, ट्रेनर, यूट्यूबवरती म्हणजे एवढं त्यांचा बजबचाट झालेला आहे. आणि ठीक आहे, प्रत्येकाने यावं, प्रशिक्षण द्यावं, चांगलीच गोष्ट आहे, नाही अशातला भाग नाही आहे. पण त्या ऑनलाईनच्या ह्या आजच्या युगामध्ये आपल्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे लोकांचा फायदा हो अथवा न हो, पण ॲटलिस्ट नुकसान व्हायला नको, ही जबाबदारी मला पाळताना कोणीच दिसत नाही. असतील काही चांगले पण लोक आहेत, निश्चितच यूट्यूबवरती चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण देत आहेत. पण जे मूळ नॉलेज आहे, आता माझं म्हणणं एकच आहे या ठिकाणी की सपोज तुम्ही स्वतःचं वैयक्तिक अकाउंट हँडल केलेत किंवा तुमच्याकडे 5 ते 10 काही क्लायंट असतील, त्यांचं तुम्ही अकाउंट हँडल केलेत, बरोबर, हा तुमचा अनुभव आहे. किंवा कुठंतरी तुम्ही कोर्स केले. पण माझ्यासारखी कितीतरी लोक आहेत, माझ्यासारखी मीच नाही म्हणत नाही, कितीतरी लोक आहेत ज्यांनी 20-25 वर्ष मार्केटमध्ये ॲज अ ऑपरेटर म्हणून काम केलेलं आहे, ॲज अ रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे, ॲज अ इक्विटी डीलर म्हणून काम केलेलं आहे. तर त्यांच्या अनुभवासमोर हे तुमचे सो कॉल्ड मेंटॉर जे आहेत यूट्यूबवरचे, त्यांचा अनुभव जास्त असेल का कमी असेल? कमी असेल. तर नक्कीच मग ह्या लोकांनी केवळ तुटपुंज अनुभव घेऊन त्या तुटपुंज अनुभवाच्या जोरावरती मार्केटमध्ये येऊन ऑनलाईन यूट्यूबच्या किंवा ऑनलाईन बाकीचे जे प्लॅटफॉर्म असतील त्यांच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन करण्याचा जो एक अट्टहास याने चालवलेला आहे आणि त्यातून ते गॅमलिंग प्रवृत्तीला प्रवृत्त करत आहेत लोकांना. मूळ जो व्यवसाय त्याच्यातला ते शिकवण्यात सोडून देऊन, तर अशी एक कमतरता त्या ठिकाणी जाणवली की मार्केटमध्ये योग्य पद्धतीनं अनुभवाच्या जोरावरती माहिती देणारा पण कोणीतरी असावा. म्हणून मग सगळ्याच्या प्रयत्नामुळे, इच्छेमुळे ही अल्मिकारा कॅपिटल कन्सल्टन्सी हा उद्योग आम्हाला सुरू करावा लागला. मूळतः आमच्या ह्या कंपनीमध्ये इतर फायनान्शियल प्रोडक्ट आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. शेअर मार्केट क्लासेस कोर्स जो आहे तो आमचा कोर प्रोडक्ट नाही आहे तसं बघायला गेलं तर, पण आमच्या क्षेत्राशी संबंधित आहे म्हणून आम्हाला ते प्रोव्हाइड करावं लागतं.
शफिक सर, आज भारतात खूप सारे लोक स्टॉक मार्केटकडे आकर्षित होत आहे, तरीही 90%, मी तर म्हणणार 95% लोक हे नुकसान करतात आणि फक्त 5% लोक विन होतात. ओके, तर असं का? ॲग्री, 100% ॲग्री. पहिले तर मी तुमच्या ह्या वाक्याशी मी 100% सहमत आहे. तुम्ही जसं सांगितलात 90 ते 95% लोक लॉस बुक करतात आणि 5% केवळ लोक काय करतात, प्रॉफिट बुक करतात. मी याच्यात थोडंसं 2-3 करेक्शन करतो. 90% लोक लॉस बुक करतायत, 5% लोक नो लॉस नो प्रॉफिटमध्ये निघत आहेत आणि 5% लोक प्रॉफिट करतात. मान्य? हे मीही मान्य करतोय. पण शेअर मार्केटची ट्रेडिंग हा कन्सेप्ट थोडासा बाजूला ठेवून पहिला मी एक प्रश्न असा विचारेन की ट्रेडिंग काय आहे? बिझनेस आहे. ट्रेडिंग काय आहे? बिझनेस आहे, बरोबर. मग मी तुम्हालाच उलट एक असा प्रश्न करेन की जगामध्ये जेवढे काही बिझनेसेस अवेलेबल आहेत, हो की नाही, प्रत्येकजण उद्योग चालू करतो, बरोबर. प्रत्येकजण उद्योग चालू करतो. सपोज 100 लोकांनी आपले एक नवीन उद्योग चालू केले, त्या 100 पैकी किती लोक बिझनेसमध्ये, उद्योगामध्ये यशस्वी होतात? 90 लोक हे फेल होतात, 10% फक्त यशस्वी होतात. बरोबर आहे, मान्य आहे. हा, आणि त्यातले परत 5% लोक हे पुढच्या 3 वर्षात. म्हणजेच काय सर, की एकंदरीत कुठलाही व्यवसाय जर तुम्ही सुरू केला तर त्या व्यवसाय क्षेत्रामध्ये असं आहे की 90% लोक हे लॉस बुक करतात, 5% लोक हे नो लॉस नो प्रॉफिटमध्ये होतात आणि केवळ 5% लोक यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतात. हे मान्य आहे का तुम्हाला? बरोबर. मग हाच नियम ह्या उद्योगाला सुद्धा लागू येईल ना सर? ॲब्सोल्युटली राईट. मग म्हणून काय याला एवढा गवगवा करायची काहीच गरज नाही. शेअर मार्केटमध्ये 90% लॉस बुक करतात, 90% लॉस बुक करतात. अहो, प्रत्येक व्यवसायामध्ये लॉस बुक करतात. तुमच्या आसपास थोडंसं डोळे उघडून बघा, किती जण तरी नवीन उद्योग सुरू करतात आणि अवघ्या वर्षभरामध्ये गुंडाळ बंद करतात. वाढदिवस पण बघा. त्यांची यादी बनवली का तुम्ही? त्यांचा रेकॉर्ड कुठे ठेवलाय का तुम्ही? जर त्यांची यादी तुम्ही बनवली, त्यांचा रेकॉर्ड जर कुठे ठेवला तुम्ही, तर तुमच्या हेही लक्षात येईल की 90% लोक जे आहेत व्यवसाय बंद करतात आणि घरी जातात आणि 5% लोक नो लॉस नो प्रॉफिट करून घरी जातात आणि केवळ 5% लोकच फक्त व्यवसायामध्ये यशस्वी होतात. म्हणून माझा एक सल्ला आहे, ट्रेडर्सनाच नव्हे, प्रत्येक व्यावसायिकाला माझा एक सल्ला असा आहे की कुठलाही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी हे लक्षात घ्या, व्यवसाय क्षेत्रामध्ये केवळ 5% लोक यशस्वी उद्योजक बनू शकतात. म्हणून नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ना एकदा नक्की विचार करा की तुम्ही जो कुठला व्यवसाय सुरू करण्याचा हाताचे ठरवताय ना, त्याच्यात विनिंग पर्सेंटेज किती आहे? 5%. तुम्ही कारखाना टाकणार असाल, कुठल्याही सर्व्हिस इंडस्ट्रीमधला, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधला, ट्रेडिंग इंडस्ट्रीमधला, कुठल्याही प्रकारचा जर तुम्ही बिझनेस सुरू करत असाल ना, 10 वेळा विचार करा. 1 वेळा नाही, 10 वेळा विचार करा की ह्या व्यवसाय क्षेत्रामध्ये केवळ 5% लोक यशस्वी होतात. हाऊ मच? ओन्ली 5%. आणि 90% लोकांना आपला गाशा गुंडाळून परत जावं लागतं, पुन्हा जॉबला जावं लागतं त्यांना. ही वस्तुस्थिती आहे. यांचा रेकॉर्ड कुठे नाही आहे, म्हणून तुम्हाला ते 90% दिसत नाही. शेअर मार्केटमधले 90% तुम्हाला दिसत आहेत. शेअर मार्केटमध्ये सुद्धा ट्रेडिंग म्हणजेच काय, एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये येणाऱ्यापैकी 90% लोकांना लॉस बुक करावंच लागणार आहे, कारण हे नैसर्गिक आहे, नवीन नाही आहे आणि केवळ शेअर मार्केटसाठी लागू नाही आहे. आलं लक्षात? आणि ट्रेडिंग म्हणूनच नाही म्हणत मी, कुठलाही व्यवसाय तुम्हाला जर सुरू करायचा असेल तर त्याच्यात केवळ आणि केवळ 5% लोक यशस्वी उद्योजक बनू शकतात. म्हणून कुठलाही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. आपल्या घरच्यांकडे बघा, बायकोकडे बघा, लेकरबाळाकडे बघा, आपल्याकडे असलेल्या जबाबदाऱ्याकडे पहिल्यांदा बघा, आपल्याकडे चालू असलेले EMIकडे पहिल्यांदा. मी डिमोटिवेट करत नाही आहे. ट्रू, मी डिमोटिवेट मुळीच करत नाही. मी म्हणतोय की फक्त व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचं प्रोजेक्शन तुमच्याकडे रेडी ठेवा, ॲटलिस्ट 1000 डेजचं. ही नियम आहेत. ट्रू. नक्कीच बोलू आपण त्याच्यावर. बिगिनर ट्रेडर सर्वात मोठी चूक काय करतात असं तुम्हाला वाटतं? मी थोडंसं इथं करेक्ट करतोय सर पुन्हा. मी म्हणतोय की हा ट्रेडिंग काय मुळात हा एक व्यवसाय हे मी वारंवार सांगतोय. ट्रेडिंग काय एक व्यवसाय आणि ट्रेडिंगच नव्हे, जगातला कुठलाही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळाव्याच लागणार आहेत. त्या जर तुम्ही नाही केल्या तर तुम्ही त्या व्यवसायामध्ये काय होणार आहेत, अयशस्वी होणार आहेत. व्यवसाय कुठलाही असो, तेच सर्व नियम या ठिकाणी लागू होतात. ॲडिशनल एक गोष्ट या ठिकाणी मी ॲड करू इच्छितोय. तुम्ही न विचारता मी ॲड करू इच्छितोय की व्यवसाय कुठलाही असो, त्याच्यात यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, इतर व्यवसाय कुठलेही व्यवसाय असतील, त्या यशस्वी होण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत ना लागणाऱ्या, त्या सगळ्या गोष्टी सर्वाकडे उपलब्ध आहेत. स्पेशली बरेच जण म्हणतात की महाराष्ट्रीयन माणसं म्हणा,
त्यांच्याकडे व्यवसाय माइंडसेट नाही आहे असं त्यांचं मत आहे. पण मी म्हणतो त्यांच्याकडे सगळे आहे. आणि शेअर मार्केटमध्ये सुद्धा यशस्वी होण्यासाठी जे नितांत गरजेच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच गोष्टी सगळ्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत. फक्त मुद्दा असा आहे की त्याचा वापर कोण करत नाही. माझं म्हणणं काय की शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या ऑलरेडी तुमच्याकडे आहेत. प्रॉब्लेम काय, फक्त त्याचा तुम्ही वापर करत नाही. आणि हे मी सिद्ध करून दाखवतो. कसे, जसं की तुम्हाला एखादा नवीन उद्योग टाकायचा आहे, व्हॉटएव्हर, कापडाचं मोठं शोरूम टाकताय तुम्ही, किंवा बुकचं कुठलं तरी मोठं स्टॉल टाकताय तुम्ही, हो की नाही, किंवा एखादा हॉटेल चालवण्यासाठी तुम्ही घेताय व्यवसाय कुठले, त्याचं जाऊन कुठलं कोर्स करता का तुम्ही, त्याचं प्रशिक्षण घेता का कुठं, तो व्यवसाय तुम्ही बऱ्यापैकी चालवता. त्याचं प्रशिक्षण वगैरे तुम्हाला घ्यायची गरज पडत नाही, कोर्स करायची गरज पडत नाही. त्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या तरतुदी तुम्ही करताय, सगळ्या काळजी घेताय. म्हणजे ते गुण तुमच्याकडे, ते कौशल्य तुमच्याकडे आहे, त्या स्किल तुमच्याकडे आहे, त्याचा वापर तुम्ही तिकडे करताय. शेअर मार्केटमध्ये सुद्धा ट्रेडिंग म्हणून नावाचा जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय करताना सुद्धा तेच सर्व गुण तुम्हाला वापरायचे. आणि ते जे की तुमच्याकडे ऑलरेडी आहे त्याचा वापर तुम्ही करत नाही. इथं येत आहे तुम्ही डायरेक्ट व्यावसायिक तुमच्यातला बाजूला ठेवून तुमच्यातला जो जुगारी वृत्तीचा जो माणूस आहे ना त्याला घेऊन येते. ट्रू. प्रॉब्लेम सगळ्यात मोठा तो आहे. तुम्ही व्यावसायिक बना, नक्की तुम्हाला ह्याच्यात यश भेटेल. तुम्ही नेहमी रिस्क फर्स्ट असं म्हणता, तर त्याबद्दल बोलता, तर त्याबद्दल काय थोडंसं सांगाल? नक्कीच ना. मी आता सपोज एक कापडाचा व्यापारी आहे. मी काय करतोय, कापड आणतोय कापडाच्या मॅन्युफॅक्चररकडून, त्याचे गणवेश बनवतोय, विकतोय. काय करतोय मी, गणवेश बनवतोय, विकतोय. माझं रॉ मटेरियल जो आहे तो सपोज 100 रुपयाचा आहे रॉ मटेरियल. त्याच्यावरती मला जो कॉस्टिंग येत आहे तो पण एक 25 रुपये खर्च येत आहे, बरोबर. ट्रान्सपोर्टेशन खर्च, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, त्याची कटिंग, त्याचे चार्जेस, मशिनरी, डिप्रिशिएशन ऑफ मशीन्स, जे काय असेल तुमचं व्यवसायामधले जे काही खर्च आहेत ते खर्च 25 रुपये तुम्हाला लागत आहे एका आयटम मागे. 100 रुपये तुमची रॉ मटेरियल आहे, 25 रुपये त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे. तर तुमचा जो कॉस्ट पडला तुम्हाला तो 125 रुपये पडलेला आहे, बरोबर. आता इफ सपोज हा 125 रुपयाची वस्तू तुम्ही विकायला काढली 150 रुपयाला, 150 रुपयाला नाही जरी विकली तरी तुम्ही ज्यावेळेस याला स्क्रॅपमध्ये टाकताल तर 100 रुपये तुम्हाला भेटणार. अशी ती एखादी वस्तू आहे. सपोज किती, 100 रुपये. मी एक्झाम्पल देतो आहे. 100 रुपये तुम्हाला स्क्रॅपमध्ये जरी टाकले तुम्ही त्याचे तरी पैसे भेटणार आहेत. म्हणजेच तुम्ही काय करताय, पदरातले 125 रुपये लावताय, त्यातून 25 रुपये भेटतील, म्हणजे 150ला विकताय म्हणजे 25 रुपये भेटतील अशी अपेक्षा करताय, बरोबर. आणि 25 रुपये हा गणित व्यवस्थित समजून घ्या. आणि हेच तिथं लागू होणार आहे आपल्या शेअर मार्केटमध्ये. तुम्ही एखादा रॉ मटेरियल आणला 100 रुपयाचा, त्याच्यात 25 रुपये तुमची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आली, 125 रुपयाला तुम्हाला ती वस्तू पडलेली आहे. ती वस्तू आता तुम्ही 150 रुपयाला विकायचा प्रयत्न करताय, म्हणजे 25 रुपये प्रॉफिटची तुम्हाला अपेक्षा आहे. त्या ठिकाणी तुमची गुंतवणूक किती आहे, 125 रुपये. आणि इफ सपोज ती वस्तू नाहीच विकली गेली तर शेवटी ती 100 रुपयामध्ये स्क्रॅपमध्ये जाणारच आहे, अशी ती वस्तू आहे. असं गृहीत धरूयात आपण. म्हणजेच काय, तुमचे 100 रुपये तुम्हाला भेटणारच आहे. लॉस किती होणार आहे तुमचा, 25 रुपये. सपोज तुमची कॉस्ट किती गेलेली आहे त्या ठिकाणी, 125 रुपये तुमचा खर्च आलेला आहे. 100 रुपये रॉ मटेरियलचे, 25 रुपये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, 125 रुपयाला ती वस्तू पडलेली आहे तुम्हाला. त्यातले 25 रुपये तुमचं नुकसान होऊ शकतो. आणि येऊ किती शकतात तुम्हाला पैसे, 25 रुपये येऊ शकतात. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी रिस्क घेतलेली आहे. किती रुपयाची, 25 रुपयाची रिस्क तुम्ही या ठिकाणी घेतलेली आहे, बरोबर. मग 25 रुपयाची रिस्क या ठिकाणी आपण घेतो आणि त्याच्या समोर 25 रुपये मिळतील याची अपेक्षा करतोय आपण, बरोबर. आता सपोज मी जर असं म्हणलं की तुमचे गेले तर 25 रुपये जातील आणि ती वस्तू तुम्ही विकायला काढली 130 रुपयाला. किती, 130 रुपयाला, म्हणजे येणार किती तुम्हाला 5 रुपये. 5 रुपये. जर समजा 5 रुपये येतील किंवा 25 रुपये जातील असं जर असेल तर ते व्यवसाय करण्यात काय अर्थ आहे का, काहीच पड नाही, पॉईंटलेस आहे. म्हणून आपण कुठलाही व्यवसाय करताना, ट्रेडिंग म्हणूनच नाही, म्हणून मी म्हणतो वारंवार तुमच्याकडे ते गुण ऑलरेडी आहे, ती स्किल आहे ऑलरेडी, की कुठलाही व्यवसाय करण्यापूर्वी ना की त्याच्यामध्ये आपला लॉस किती होऊ शकतो आणि प्रॉफिट किती होऊ शकतो हा रेशो काढतोच आपण. की माझ्या गाडीसाठी पेट्रोलसाठी माझे किती जातील पैसे, सपोज 3,500 रुपये, पण भाडा जर आला तर मला 7,000 रुपये येणार आहे. आणि सपोज भाडा नाहीच भेटला तर माझे 3,500 रुपये जातील किंवा मला 3,500 रुपयाचा प्रॉफिट होईल. हाच रेशो आहे ना. तर अशा वेळी आपला 1 रुपया जाईल किंवा 1 रुपया येईल, याला म्हणायचं रिस्क रिवॉर्ड रेशिओ. ओके. किती आहे हा, 1. हा सगळ्यात वाईट आहे, हा सगळ्यात वाईट आहे, सगळ्यात लोएस्ट आहे. किती, 1:1. म्हणजे 1 रुपया जाईल किंवा 1 रुपया भेटेल मला. हा काय सगळ्यात लोएस्ट रिस्क रिवॉर्ड रेशिओ आहे. आणि सर्रासपणे आपण सगळ्या व्यवसायामध्ये वापरतो की गेले तर माझे 1 रुपया जातील, आले तर 1 रुपया येतील.
तर याच्यापेक्षा अधिक असणं अपेक्षित आहे. एकाच दोन. हां, एकाच दीड, एकाच दोन, एकाच तीन, ते खूप मोठी गोष्ट झाली. पण ॲटलिस्ट मला म्हणायचं वाईटात वाईट. 1:1. वाईटात वाईट काय 1:1 आपल्याला भेटायला पाहिजे. मग ह्या गोष्टीचं ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन करताय की ह्या गोष्टीमध्ये नेमकं किती रिस्क आहे हे ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करता त्यालाच रिस्क मॅनेजमेंट म्हणायचं ना. आणि हे जर तुमच्याकडे आकलन शक्ती नसेल तर मग त्या गोष्टीला अर्थच नाही आहे. तुम्ही कशासाठी ट्रेडिंग करताय किंवा कशासाठी तो व्यवसाय करताय ज्या व्यवसायामधलं रिस्क काढायची तुमच्याकडे कॅपेबिलिटी नाही. ट्रू. ट्रेडिंग म्हणूनच नव्हे, कुठलाही जगातला व्यवसाय असो ज्याच्यामधला रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला जमणार नाही सही. आहे तर तो व्यवसाय तुम्ही करू नये. उदाहरणार्थ मला कापडाच्या उद्योगातलं काहीच कळत नाही की नेमकं रॉ मटेरियल कितीला घ्यायला पाहिजे, कितीला मॅन्युफॅक्चर करायला पाहिजे आणि कितीला तो विकायला करूच पाहिजे. नाही. आणि म्हणजे मी रिस्क मॅनेजमेंट करूच शकणार नाही तर मी कापडाचा उद्योग करायला पाहिजे का? शक्यच मुळीच नाही. तसंच सेम ह्या ठिकाणी सुद्धा त्या गोष्टी लागू होतात. रिस्क मॅनेजमेंट अतिशय गरजेचं आहे. इथंच म्हणून नव्हे, सगळीकडेच, सगळ्याच व्यवसायामध्ये मी वारंवार सांगतोय की एका व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच इथं ॲप्लिकेबल आहेत. नवीन इथं कुठलीही गोष्ट ॲप्लिकेबल नाही आहे. तर तसाच रिस्क रिवॉर्ड रेशिओ आहे. मग आता तुम्ही व्यवसाय करतात तर ट्रेडिंग आणि इतर व्यवसायात बऱ्याचशा वेळा माणूस इमोशनल होऊन काही डिसिजन घेतो आणि त्यामुळे मोठं नुकसान होतं. तर ह्या इमोशन्सला कसं कंट्रोल करायचं? नक्कीच. आता सपोज तुमची एक ज्वेलरी शॉपी आहे. ज्वेलरी शॉपी आहे आणि स्पेशली ज्वेलरी कोण वापरतं? महिला वापरतात. आता तुमच्या काउंटरवरती अशी तुम्ही माणसं ठेवलेली आहेत की ती माणशी अशी आहेत की एखादी महिला तिथं येऊन खूप चांगल्या पद्धतीनं जर त्यांच्याशी बोलली, हां, व्हॉइस वर्सा, आपण काय ते जेंडर स्पेसिफिक हे करत नाही आहोत, एक जनरल सांगतोय आपण, सर डोंट टेक अदर वे. आणि त्या महिलेने म्हणा किंवा एखादी व्यक्ती पण असू शकते की खूपच आकर्षक येऊन त्यांनी बोललं तुम्हाला, इमोशनल बोललं. समजा मी आलो आणि खूपच तुम्हाला लागवी बोललो आणि खूपच इमोशनल करून तुमच्याकडून मी माझं काम करून घेत असेल तर हे व्यवसायासाठी कुठल्याही योग्य आहे का? बरोबर आहे. सपोज तुमचं काय आहे, कापडाचा मोठा व्यापार आहे किंवा ज्वेलरीचा मोठा शॉप आहे तुमचा आणि मी त्या ठिकाणी आलो आहे आणि मी तुम्हाला थोडंसं इमोशनली हे करून तुमच्याकडून माझं काम करून घेतो आहे स्वस्तामध्ये, माझा फायदा होऊन जाईल त्या ठिकाणी. हो. पण तुमचं काय नुकसान होणार. हे लागू आहे ना हो, सगळीकडेच. करेक्ट. म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की प्रत्येक व्यवसायामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही इमोशनली होऊन विचार करता त्या ठिकाणी त्या व्यवसायासाठी ते घातक ठरतं, असंच म्हणायचं ना तुम्हाला. सेम मग इथं लागू होतं. इथं सुद्धा तुम्ही इमोशनल होऊन जर एखादा निर्णय घेत असाल, डील करत असाल तर नक्कीच तुम्ही त्या कंट्रोल कसं करायचं इमोशन्स? हां, तर मला काय म्हणायचं आहे, इमोशनल कंट्रोल करणाराच व्यावसायिक असतो. ज्याला इमोशन कंट्रोल होतच नाही तो व्यावसायिक कुठला? सही. तर एखादं कापडाचं दुकान तुमचं तुम्ही लावून बसलेले आहेत, कारागीर लोक किंवा कामगार लोक कापड दाखवत आहेत कस्टमर लोकांना, तुम्ही गल्ल्यावर बसलेले आहेत. त्याच्यातून सुरतून एक व्यक्ती आला, त्याने मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा एक्झिक्युटिव्ह आहे, त्याने दिवसभर तुम्हाला त्याचे बुकलेट दाखवले, त्याचे सॅम्पल दाखवले, तुम्ही त्याला दिवसभर बसून ठेवले, हो की नाही? दिवसभर बसून 4 वाजता सगळ्यांना चहा देत असताना त्याला विचारले तुम्ही चहा घेणार का? नाही का? राहू दे. म्हणजे नुसतं विचारताय तुम्ही, अख्खा दिवस तो विचारत काय करतोय, तुमच्या दुकानी तुमच्या शेजारी बसून त्याच्याकडे असलेल्या सगळ्या वस्तू तो दाखवत आहे, बरोबर, सॅम्पल दाखवत आहे. तुम्ही त्याला साधा चहा विचारला, दिलात का नाही दिलात तो नंतरचा मुद्दा आहे. चहा विचारलात आणि शेवटी मग संध्याकाळी तो माणूस अतिशय दायकवतीला तुमच्या तोंडाकडे बघत असताना तुम्ही म्हणलं ठीक आहे क्या करणे का? मग त्याने पण म्हणलं शेड्यूल कुछ तो माल ले लो. तो म्हणलं ठीक है फिर 10 लाख का माल डाल इधर और पैसा अभी नहीं मिलेगा, 2 लाख अभी देता है, 8 लाख उधार रहने दे, माल बिका तो डालूंगा नहीं तो वापस लेके जाना पडेगा. असंच सांगता ना तुम्ही. म्हणजे 10 लाखाचा माल घेत असताना 2 लाख रुपये देताय तुम्ही, किंवा 5 लाखाचा सुद्धा माल घेताना तुम्ही अख्खा दिवस त्याला थांबवलेत, ताटकळत ठेवलेत. किती रुपयाचा? अगदी किरकोळ 1-2 लाख रुपयाचा माल जरी घ्यायचं म्हणले दुकानामध्ये तुम्ही, तर काय करताय तुम्ही? अख्खं दिवसभर त्याला ताटकळत ठेवताय आणि तेव्हा कुठे जाऊन तुम्ही निर्णय घेताय की घ्यायचं का नाही घ्यायचं. बरं, घेताना सुद्धा तिथं तुम्ही प्रिकॉशन घेताय, माल नाही बिका तो वापस दूंगा. एवढं चाणक्षपणा तुमच्याकडे अवेलेबल आहे कापडाचं दुकान चालवत असताना, की तर घे 10 लॉट, घे 20 लॉट, घे 50 लॉट. हा काय प्रकार आहे? हा माल नाही आहे लॉट घ्यायला पाहिजे. हा माल नाही आहे का? हा पण मालच भरतो ना आपण दुकानात. मालच दुकानात भरतो. इथे सेकंदात निर्णय घेऊन मोकळे होता तुम्ही. दुकानात माल भरायचे निर्णय एका सेकंदात कोणी घेत असतं का? जर तुम्ही घेत असाल तर मग तुम्ही योग्य व्यावसायिक नाही आहेत. हे गोष्ट या ठिकाणी लागू होते. आणि तुम्ही जसं विचारलात की किती लॉट घ्यायला पाहिजे, डिपेंड अपॉन युअर बजेट ना, किती मोठं डिपेंड अपॉन युअर कॅपिटल. करेक्ट. 10,000 सुद्धा कपड्याचं दुकान उभं राहू शकतं आणि 10 करोड रुपये सुद्धा शोरूमला कमी पडू शकतात. कमी पडतात. सेम इथं ॲप्लिकेबल आहे. आपला खिस्सा बघून आपण ठरवायचं आहे
की किती रुपयाचं दुकान आपण टाकू शकतो. आणि तसं जर मला कोणी जर विचारत असेल की ट्रेडिंग किती रुपयाने सुरू करता येते, 1000-500 रुपयाने सुरू करता येते सर, असं तसं बरेच जण काय सांगत असतात. पण मी म्हणतो अगदी तसा नका विचार करू, त्यांच्या बोलण्यामध्ये येऊ नका. जे लोक तुम्हाला सांगत आहेत की 10,000 रुपये 5,000 रुपयामध्ये काम होईल सुरू ट्रेडिंग, ते लिटरली तुम्हाला फसवत आहे. मला तुम्ही विचार करून बघा, आज साधी किरकोळ चहाची जरी दुकान टाकायची म्हणली पुण्यासारख्या शहरात, काय काय लागेल? टेबल, खुर्च्या, गॅस, छत्री, गॅस पण भेटणार, छत्री लागेल, भांडे, कप, ग्लास, साखर, पत्ती, त्याच्यासाठीचे मोठे पातेले, हो की नाही? किती झाले? त्या डब्यालाच 50,000 रुपये जातात, जागेलाच 10,000-20,000 रुपये चालेल. किमान 1,00,000 रुपये जाऊ शकतात कमीत कमी कमीत कमी. म्हणजे अगदी तुम्ही विचार करून सांगा मला की 1,00,000 रुपये चहाचं दुकान टाकायला सुद्धा 1,00,000 रुपये लागतात आजच्या डेटला. म्हणजे ज्याचे 1,00,000 रुपये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करून ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू करण्याची कॅपॅबिलिटी नाही आहे ना, त्यांनी हा व्यवसाय करूच नाही. तो व्यावसायिकच नाही मुळात. हां, तुम्ही ट्रेनिंग पर्पजनं 5,000, 10,000, 20,000 रुपये ट्रेनिंग पर्पजनं मला शिकायचं म्हणून तुम्ही टाकू शकता. हां, हे लक्षात ठेवा, ते जाळदूरच होणार आहे, त्याचा दूरच होणार आहे. तर व्यवसायासाठी आवश्यक असलेला एक सफिशियंट कॅपिटल घेऊन तुम्ही त्या व्यवसायामध्ये उतरलात तरच तुम्ही त्या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकता. हे ठरलेलं आहे सगळ्याच व्यवसायासाठी. तसंच या ट्रेडिंगच्या सुद्धा व्यवसायामध्ये उतरायचं असताना एक सफिशियंट कॅपिटल घेऊनच तुम्हाला उतरणं आवश्यक आहे. ऑप्शन ट्रेडिंग बद्दल खूप हाईप आहे, पण खरंच ते सगळ्यांसाठी योग्य आहे का? नक्कीच सगळ्यासाठी योग्य आहे का नाही आहे ह्या विचार नाही बोलता, पण ते घेणं योग्य. आता तुम्ही एक व्यवसाय सुरू करताय, बरोबर? लेट ॲज्युम की तुमचं कापडाचं दुकान आहे किंवा ज्वेलरीचं दुकान आहे, वडेवर. तुम्ही मोठमोठे लेहंगे किंवा लग्नाचे जे काही नवरा नवरीचे मोठमोठे जे ड्रेसेस आहेत ते सगळे ठेवलेले आहेत तुम्ही, बरोबर? त्यासोबतच सगळ्या प्रकारचे कपडे त्या ठिकाणी तुम्ही ठेवलेले आहेत. तर मी काय म्हणेन, अशा एखाद्या मोठ्या होजेरी शॉपमध्ये म्हणा किंवा जिथं लग्नाचे सूट भेटत आहेत, अशा मोठ्या शोरूममध्ये रुमाल नाही भेटणार का हो आपल्याला? खरेदी भेटू शकतं का? रुमाल म्हणा किंवा छोटे रेग्युलर घालणारे जे कपडे आहेत भेटू शकतात का? त्यांनी फक्त नवरीचेच फक्त ड्रेसेस ठेवले तर चालेल का त्यांचा व्यवसाय? नाही चालणार. म्हणजे त्यांना रेग्युलर सगळेच ठेवलं पाहिजे, सेलसाठी कपडे ठेवावे लागणार. येस. तसंच तुमचा ट्रेडिंगचा जो काही पोर्टफोलिओ असेल, ट्रेडिंगचे जे काही स्ट्रॅटर्जीज असतील, त्याच्यामध्ये सुद्धा कुठला माल आपल्या दुकानात किती भरायचा आहे आणि किती प्रकारचा माल भरायचा आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल. तसंच तुम्हाला स्टॉकसोबत, स्विंगसोबत, मोमेंटमसोबत, पोझिशनलसोबत काही डे ट्रेडिंगचा सुद्धा माल तुम्ही ठेवू शकता. डिपेंड्स अपॉन यू की तुमच्या दुकानात किती प्रकारचा माल आणि किती कॅटेगरीचा माल तुम्ही ठेवताय. तर ऑप्शन हा त्यातला सुद्धा एक हॉटेस्ट माल आहे जो इन्स्टंट विकतो. मग ज्यांना इन्स्टंट विकायचे आहेत, छोटे ट्रेड करायचे आहेत किंवा दिवसाकाठीच आपल्याला प्रॉफिट लॉस बुक करायचं आहे, हो की नाही, तो करण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तुमच्या व्यवसायामध्ये इन्क्लूड, तर करायलाच हवी. वर्किंग प्रोफेशनल किंवा स्टुडंट स्टॉक मार्केटमध्ये सुरक्षितपणे कशी सुरुवात करू शकतो? वर्किंग प्रोफेशनल तुम्ही बोललात किंवा स्टुडंट, तर मीच तुम्हाला असं विचारेन की वर्किंग प्रोफेशनल किंवा स्टुडंट यांनी एखादी ज्वेलरी शॉप टाकायची FC रोडला, तर टाकू शकतात की नाही टाकू शकतात? नाही टाकू शकत, कारण ते वर्किंग आहे ना, बरोबर ना? सेम. तर जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा स्टुडंट असाल तर तुम्हाला एक डेडिकेटेड टाईम द्यावा लागेल. मी एक स्टुडंट आहे, लेट ॲज्युम, MBAचं मी कोर्स करतो आहे, मी MBAच्या कॉलेजला जातो आहे. सोबत मी काय करतो आहे की शेअर मार्केटचे ट्रेडिंगचा जो काही व्यवसाय आहे त्याचं प्रशिक्षण मी घेतो आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून मी ट्रेडिंग करतो आहे. त्याच्यात मी मोठा प्रॉफिट कमवण्याच्या चक्करमध्ये नाही आहे. त्यातून मला नॉलेज भेटावं यासाठी मी काम करत आहे सुरुवातीच्या कालावधीत, आणि कमी टाईम मी स्पेंड करत आहे, तर नक्कीच ते करू शकतो. आणि वर्किंग प्रोफेशनल ज्याला तुम्ही म्हणलात की एक साईड इन्कम म्हणून तुम्हाला बघायचं ना याच्याकडे, नक्कीच. तर फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये आम्ही जे पार्ट शिकवतो, आम्ही मूळतः केवळ शेअर मार्केट न सांगता लोकांना म्हणतोय की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? फायनान्शियल मॅनेजमेंट. फायनान्शियल मॅनेजमेंटची ABCD म्हणजेच काय? फर्स्ट अर्निंग, सेकंड बजेटिंग, थर्ड सेव्हिंग अँड फोर्थ डिपॉझिट. हे 4 गोष्टी तुम्हाला करायच्या. तुमच्या आयुष्याची जी जर्नी आहे कशासाठी आहे? लाईफ इज द जर्नी फ्रॉम ॲक्टिव्ह इन्कम टू पॅसिव्ह इन्कम. हे पहिल्यांदा तुम्हाला उमगायला पाहिजे. काय उमगायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा लाईफ इज द जर्नी फ्रॉम ॲक्टिव्ह इन्कम टू पॅसिव्ह इन्कम. करेक्ट. आज तुम्ही तुमच्या हातपायर चालत आहे, तुमचं डोकं चालत आहे, तुमच्यात एनर्जी आहे म्हणून तुम्ही ॲक्टिव्ह इन्कम करू शकताय. पण येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचे हातपायर चालतील किंवा तुमचं डोकं चालेल किंवा नाही चालेल किंवा तुम्ही आउटडेटेड ठरताल. ज्यांनी कब्जा केलेला आहे मार्केटवर, आता आपण आउटडेटेड ठरत आहोत.
तर तसं एंजिननं जर आउटडेटेड बनवलं तुम्हाला तर त्यावेळी तुमचं ॲक्टिव्ह इन्कम बंद होईल. मग तुमचा सोर्स ऑफ इन्कम काय रे? त्याच्यासाठी तुम्ही जोपर्यंत ॲक्टिव्ह आहेत, जोपर्यंत तुमचं ॲक्टिव्ह इन्कम आहे त्याच्यावरती तुम्ही पहिल्यांदा फोकस करा, त्यातनं जास्तीत जास्त इन्कम काढा आणि तो आलेला इन्कम पार्क करा, आणि त्यातनं तो पॅसिव्ह इन्कमचा एक तुमचा माध्यम ठरणार आहे. त्याच्यासाठी म्हणून ABCD जे फायनान्शियलमधलं D जो आहे, डिपॉझिट करण्यासाठी म्हणून, वेल्थ क्रिएशनसाठी म्हणून, पॅसिव्ह इन्कमसाठी म्हणून शेअर मार्केट अतिशय उत्तम आहे. हे कंपल्सरी आहे. हे काय आहे? कंपल्सरी आहे. प्रत्येकाने ते करणं गरजेचंच आहे. कुठलं? वेल्थ क्रिएशनसाठी शेअर मार्केटचा वापर करणं हे प्रत्येकानं कंपल्सरी आहे आजच्या कालावधीत करणं, जे करून तुमच्या त्या उद्या पॅसिव्ह इन्कमचं माध्यम ठरणार आहे. याच्याहून चांगला पॅसिव्ह इन्कमचा मार्ग कुठला नाही आहे. राहता राहिला ट्रेडिंग करणं हा एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे. ते प्रत्येकाने करावं हे कंपल्सरी नाही आहे. त्याच्यात मग आणखीन प्रकारसुद्धा भरपूर आहेत. फुल टाईम ट्रेडिंग की पार्ट टाईम ट्रेडिंग. जसं की तुमचं काहीतरी एक प्रायमरी इन्कम चालू आहे. कुठला? तुम्ही जॉब करताय, तुम्ही बिझनेस करताय, तो तुमचा काय आहे? प्रायमरी इन्कम. मग आता तुम्ही कशासाठी ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करताय? छंद म्हणून की सेकंडरी इन्कम म्हणून? तर सेकंडरी इन्कम म्हणून आपण बघतोय ना त्याच्याकडे. ट्रेडिंग कशासाठी करतोय आपण? छंद म्हणून करतोय का नाही? तो आपल्यासाठी काय ठरणार आहे? एक सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम ठरणार आहे. मग आता तुमचा जो प्रायमरी आहे त्याला डायरेक्ट तुम्ही बंद करणार आणि डायरेक्ट याची उडी मारणार का? नाही. तर तुमचा प्रायमरी जो चालू आहे त्याला चालू ठेवा. याला तुम्ही सेकंडरी इन्कम म्हणून चालू करू शकता. धीरे या व्यवसायामध्ये तुम्ही डेव्हलपमेंट आणू शकता, डिपेंड अपॉन यू. तर सेकंडरी इन्कम म्हणून तुम्ही याच्यात काम सुरू करू शकता. मग सेकंडरी इन्कम ज्यांच्यासाठी आहे, सेकंडरी इन्कम हा ज्याच्यासाठी आहे ट्रेडिंग, त्या व्यक्तीने डायरेक्ट जॉब सोडून ह्याच्यात फुल टाईम बसणं अपेक्षित आहे का? नाही. तो कुठे वेळ देईल? आपल्या प्रायमरी इन्कमसाठी. त्याच्यासाठी शेअर मार्केट काय आहे? सेकंडरी इन्कम आहे. मग त्याच्यासाठी जर ही सेकंडरी इन्कम आहे तर तो डे ट्रेडिंग करू शकतो का? मुळीच नाही करू शकत. आता तुम्ही जॉब करताय, सकाळी 9:15 ते 3:30 मार्केट चालू असतं आणि नेमकं त्यावेळी तुम्हाला बायसेल करायचं आहे, म्हणजे डे ट्रेडिंग करायची आहे, आणि तुम्ही जॉब करताय. तुमच्या ऑफिसची तुमची जी काही प्राईम ड्युटीज आहेत त्या तुम्ही करताय. तुम्ही एडिटिंग करत असाल, शूटिंग करत असाल, तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल, तुम्हाला तुमच्या समोर जे काही तुमच्या टेबलवरती काम आहे ते टास्क पहिल्यांदा करावं लागेल ना, बिकॉज दॅट इज युअर प्रायमरी इन्कम अँड प्रायमरी वर्क. ट्रेडिंग काय तुमच्यासाठी सेकंडरी. जसं की आता मी सध्या पाहतोय महाराष्ट्रातले बरेचसे शिक्षक वर्ग, प्राध्यापक वर्ग, ते काय करतात? लिटरली शाळेत बसून ट्रेडिंग करतात. म्हणजे किती घाणेरडा प्रकार आहे. त्या विद्यार्थ्यासमोर तुम्ही काय करताय? जे लहान विद्यार्थी ज्यांनी काहीतरी चांगले शिकायचे गरजेचं आहे त्यांच्यासमोर तुम्ही लिटरली गॅमलिंग करताय. म्हणजे जुगार खेळत बसलाय. सही. जर ट्रेडिंग तुमच्यासाठी एक प्रॉपर प्रोफेशनल व्यवसाय जर नसेल तर मग ते तुमच्यासाठी केवळ आणि केवळ गॅमलिंगच आहे. आणि ती गॅमलिंग तुम्ही विद्यार्थ्यासमोर करत बसलाय. म्हणून तुमच्यासाठी जर करता हा सेकंडरी इन्कम आहे ना, तर सेकंडरी इन्कम म्हणून याला कसं ट्रीट करायचंय, कशा याच्यामध्ये काम करताय त्याची पद्धत वेगळी आहे. आणि ज्याच्यासाठी हा प्रायमरी इन्कम आहे, ज्याच्यासाठी हा प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम आहे ट्रेडिंग, त्या व्यक्तीने फुल टाईम देणं अपेक्षित आहे. त्याची कार्य करायची पद्धत वेगळी आहे. म्हणजेच काय, एकंदरीत शेअर मार्केटमध्ये हे 3 टोटली डिफरंट काम आहेत. पहिला वेल्थ क्रिएशन, जे की सगळ्यासाठी कंपल्सरी आहे. सेकंडरी इन्कम, सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम, त्याची काम करायची पद्धत वेगळीच आहे. आणि थर्ड कोण आहे? ज्याच्यासाठी हा प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम, त्याची काम करायची पद्धत वेगळी आहे. इथे जो तो येतोय आणि उडी मारतोय आणि कशाही पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करतोय, ती चौथी कॅटेगरी आहे. ती कुठली? गॅमलर. तर ह्या 4 कॅटेगरीपैकी नेमकी तुमची कॅटेगरी कुठली हे तुम्हाला ठरवावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही काम करू शकाल याच्यामध्ये. पण बऱ्यापैकी 4 नंबरवालेच जास्त मार्केटमध्ये आहेत. मला वाटतं 95%. ट्रू. सही. मार्केट सायकोलॉजी म्हणजे नेमकं काय आणि ते शिकणं का गरजेचं आहे? मार्केट सायकोलॉजी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन माइंडसेट. तुमचं माइंडसेट किती स्ट्रॉंग आहे, हो की नाही? आता समजा तुम्ही अतिशय कमकुवत बुद्धी म्हणा किंवा इमोशन म्हणा किंवा तुमचं मानसिकता तशी नाही आहे स्ट्रॉंग की हाऊ टू डील द प्रेशर्स, हो की नाही? हाऊ टू डील द लॉसेस, हाऊ टू डील द क्रिटिकल सिनारिओज. ही जर कौशल्य तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही ट्रेडिंगच नाही, कुठलाच व्यवसाय करू शकणार नाही. सही. मग हे कौशल्य जर तुमच्याकडे जर असतील तर ते कौशल्य तुम्ही घेऊन कुठलाही व्यवसाय यशस्वीरित्या पार पाडू शकाल. आणि हे कौशल्य नसतील तर ते आत्मसात कसे करायचे? त्याच्यासाठी नक्कीच प्रशिक्षण घ्यावं लागेल. डिपेंड, केस टू केस डिपेंड आहे. म्हणजे आता तुमच्या घागरीला किती मोठा होल आहे त्याच्यावर डिपेंड आहे. वेल्डिंग किती करावी लागेल. छोटा होल पडला असेल तर छोटी वेल्डिंग,
मोठा पूर्णच पत्रा फाटलेला असेल तर पूर्ण मोठी वेल्डिंग करावी लागेल. सेम त्या पद्धतीनं तुमची मानसिकता, तुमची सायकोलॉजी किंवा तुमचा माइंडसेट जो आहे तो जेवढा स्ट्रॉंग राहील तेवढं तुम्ही व्यवसाय करण्यासाठी पात्र आहे. तर मार्केटची सायकोलॉजी म्हणजेच काय की इमोशनल वापर न करणं, मेंटली तुम्ही स्ट्रेसमध्ये जाऊन डिप्रेशन होऊन किंवा आधाशासारखं त्याच्या मागे ग्रीड घेऊन काम करणं हे टोटली रॉंग आहे. जर तुमच्या इमोशनवर कंट्रोल होतच नसेल, अतिशय एकामागे एक ट्रेड जर करत असाल तुम्ही ओव्हर ट्रेडिंग, तर तुमच्यासाठी हे क्षेत्र नाही आहे. तर तुम्ही लवकरात लवकर याच्यातनं बंद करून आपलं अकाउंट बाजूला बसणं किंवा दुसरा व्यवसाय करणं किंवा जॉब करणं गरजेचं आहे. आणि हे ठरवण्यासाठी एक साधा ठोकताळा आहे जे आम्ही बनवलेला आहे, या अनुभवातून बनवलेला. तो असा आहे की ट्रेडिंग काय आहे? व्यवसाय आहे. मग मला प्रश्न असा विचारायचा की पहिलं मी ट्रेडिंग जर मला करायची असेल तर पहिल्यांदा मी ट्रेडिंग शिकू की व्यवसाय काय आहे हे व्यवसाय. तर पहिल्यांदा व्यवसाय काय आहेत, बिझनेस काय आहेत हे मला शिकावं लागेल. क्लिअर आहे इथंपर्यंत? दुसरी गोष्ट, जर व्यवसाय मला शिकावा लागेल तर मग व्यवसाय जगामध्ये जेवढे काही व्यवसाय आहेत त्याला आपण ढोबळ पद्धतीनं 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. किती? 3. एक आहे मॅन्युफॅक्चरिंग, दुसरं आहे सर्व्हिस आणि तिसरी आहे ट्रेडिंग. किती कॅटेगरी आहेत? 3. मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस आणि ट्रेडिंग. तर मॅन्युफॅक्चरिंग ह्या इंडस्ट्रीमध्ये त्याचे रूल्स रेग्युलेशन, त्याचा माइंडसेट, त्याची मानसिकता, त्याची स्किल, त्याच्या गरजा, त्याचे प्रोज कॉन्स वेगळे आहेत. सर्व्हिस इंडस्ट्रीचे वेगळे आहेत, ट्रेडिंग इंडस्ट्रीचे वेगळेच आहेत. तर तुम्ही जर करता एक मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाशी संबंधित व्यक्ती असताल तर तुमच्याकडे 2 गोष्टी नितांत गरजेच्या आहेत. ते म्हणजे फायनान्शियल पोटेन्शियल आणि पेशन्स. म्हणजे हत्तीसारखे पेशन्स. तर त्याला आम्ही थोडंसं ॲनिमलशी कनेक्ट करून दिलेलं आहे की मॅन्युफॅक्चरिंगसाठी उत्तम व्यक्ती कोण आहे? ज्याची हत्ती प्रवृत्ती म्हणजे एलिफंट प्रवृत्ती. म्हणजेच काय, त्या व्यक्तीकडं खूप बल आहे, फायनान्शियल बळ आहे आणि खूप पेशन्स पण आहे. हत्तीला कधी आपण आदाशासारखं वर्तन बघितलं की नाही? खूप धीर असतात त्याच्याकडे, पेशन्स खूप असतात. असा व्यक्ती मॅन्युफॅक्चरिंग उद्योगासाठी खूप चांगला आहे. कारण मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाची गरज काय आहे की किमान त्याच्यामध्ये 3 वर्ष तुम्हाला थांबावं लागतं. जिथं तुम्ही वस्तू बनवता विकताय तिथं 3 वर्ष म्हणजेच काय 1000 डेज ज्याला म्हणतो आपण 1000 दिवस थांबावं लागतं. आणि तेव्हा कुठे जाऊन त्या उद्योगाला थोडंसं नावस्वरूप येतं आणि तिथून त्याची प्रगती सुरू होते. पण सुरुवातीचे 1000 डेज खूप खूप कष्टाचे जाऊ शकतात मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये. म्हणून त्या ठिकाणी हत्तीसारखं बळ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते 3 वर्ष सर्वाईव्ह करण्यासाठी. आणि एक तेवढंही सत्य आहे की 3 वर्ष जरी त्याला लागत असले त्याचं नावलौकिक होण्यासाठी, पण मात्र पुढे एकदा जर करता नावलौकिक झाली, तुमची ब्रँडिंग झाली तुमच्या वस्तूची, पुढच्या 7 पिढ्यांची सोयसुद्धा त्याच व्यवसायामधून होऊ शकते. दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग. म्हणून मी त्याला टॉपलाच ठेवतो आहे. सेकंडरी येतो तो सर्व्हिस इंडस्ट्री. सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे कोण? बार्बर आले, मेकॅनिक आले, डॉक्टर्स आले, किंवा आपण सगळेजण जॉब करणारे. आपण काय करतो? सर्व्हिस देतो आणि पैसा घेतो. सर्व्हिस देतो, पैसा घेतो, हो की नाही? आपल्याला मोठा काही पैसा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची गरज नाही, रिस्क कमी आहे, रिस्क घ्यायची काही कॅपेबिलिटी नाही आहे. तर इथं सुद्धा त्या प्रवृत्तीचे लोक, म्हणजे त्याला आपण एका प्राण्याशी जर जोडलं तर रॅबिट ज्याला म्हणूयात आपण, है ना, ससा प्रवृत्तीची जी व्यक्ती आहे ती सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी अतिशय उत्तम आहे. राईट? नो रिस्क. आणि अशा ज्याची प्रवृत्ती आहे त्याला कधी तुम्ही ट्रेडिंग मॅन्युफॅक्चरिंग सजेस्ट पण करू नये. म्हणजे सशासारखी प्रवृत्ती, ज्याला रिस्क सोसत नाही, सहन होत नाही, हो की नाही, 10 रुपये लॉस झाला तर करणारी जी माणसं आहेत त्यांना तुम्ही ट्रेडिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस सजेस्ट करू नये. त्यांना काय करायचं? सरळ सर्व्हिस बिझनेस, जॉब कर बाबा म्हणायचं. ठीक आहे. तिसरी कॅटेगरी काय? ट्रेडिंग. जगातला कुठलाही व्यवसाय तुम्ही घ्या, ह्या 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतो: मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस आणि थर्ड इज ट्रेडिंग. तर ट्रेडिंग कॅटेगरीमध्ये कुठले बिझनेस येणार? जिथं गुड्स कम गुड्स आउट, गुड्स कम गुड्स आउट, जिथं माल येतो माल जातो, माल येतो माल जातो. बरोबर? अशा प्रत्येक व्यवसायाला आपण काय म्हणू शकतो? ट्रेडिंग. आणि ह्या सगळ्या व्यवसायासाठी सेम रूल असणार आहे. बट इथंही तुम्हाला काय करावं लागणार आहे? ताबडतोब निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे क्विक डिसिजन मेकिंग पॉवर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. माकडासारखे. तर या ठिकाणी तिसरा जो प्राणी कनेक्ट होतो याच्यासाठी तो आहे मंकी. तर अशा पद्धतीने हे 3 प्रवृत्ती आहेत: एलिफंट, रॅबिट आणि मंकी. जर तुमची क्विक मंकी प्रवृत्ती जर असेल, क्विक डिसिजन घेण्याची पॉवर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही प्रकारच्या ट्रेडिंग व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकता. आणि प्रत्येक कॅटेगरी, म्हणजे ट्रेडिंग कॅटेगरीमधले प्रत्येक जे काही व्यवसाय असतील सगळ्यांना सेमच आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं जर असेल तर जनरल स्टोअर्स, किराणा, प्रोविजनल स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स, कपड्याचं दुकान, चप्पलचं दुकान, भांड्याचं दुकान, भाजीपालावाला, आडतीचं दुकान, या लोकांशी मैत्री करा, त्यांच्याशी संपर्क वाढवा, त्यांना समजून घ्या, ते कसा पैसा लावतात, कसा रिस्क घेतात, मार्जिन किती, कसं सहन करतात लॉस, हो की नाही. ते लोकंसुद्धा 10 ट्रेड करत असतात. आता सपोज पुण्यातला एक आडत व्यापारी आहे, त्याचं पिढीजात व्यवसाय,
काय आहे पिढीजात पिढीजात व्यवसाय त्याची 17वी का 7वी पिढी त्या ठिकाणी काम करत आहे ॲज अ आडती म्हणून. आत्ताही तो काही छाती ठोकपणे असं सांगेल की या महिन्यामध्ये माझे 10च्या 10 डील होत असतात आणि 10च्या 10 मध्ये मी शक्यच प्रॉफिट नाही. सेम म्हणजे ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये असं ठरलेलं असतं की तुम्ही 10 वस्तू आणता, विकायला ठेवता, त्यातल्या 8 वस्तू विकतात, तुम्हाला प्रॉफिट होतं. 2 वस्तूमध्ये कदाचित तुम्हाला लॉस पण होऊन जातं, पण तुम्ही काय बघता ओव्हरऑल किती प्रॉफिट आला. तर हे काही असे नियम आहेत ट्रेडिंग इंडस्ट्रीचे जे की तुम्हाला शिकावे लागतील जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल. आणि मला नाही वाटत की हे सगळ्यालाच माहिती आहेत. मी फक्त तुम्हाला त्याचे रिकॉल करून देणार आहे एवढंच. म्हणजे हे काही नवीन काही गोष्ट आपण शिकणार नाही आहोत त्याच्यामध्ये. आणि म्हणून मी कम्प्लिटली म्हणतो की माइंडसेटला 90% वेटेज आहे आणि 10% टेक्निकलला वेटेज. टेक्निकल 90% वेटेज कुणाला Mindset. माइंडसेटला आणि 10% फक्त टेक्निकलला. तुम्ही जे चार्ट वगैरे बघताय, चार्टिंग वगैरे बघताय, टेक्निकल ॲनालिसिस वगैरे बघताय, याला किती वेटेज आहे? 10%. 90% वेटेज कशाला आहे? तुमची माइंडसेटला. माइंडसेट म्हणजेच काय? तुम्ही व्यापारी बुद्धी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, गॅमलिंग नाही. आणि या व्यवसायाला सुद्धा यशस्वी होण्यासाठी 2 व्यक्ती कारणीभूत असतात. कोण? एक जो कारभार चालवतोय तो कारोबारी आणि दुसरा तो कारागीर. तर कारागीरला कुठलं नॉलेज असणं गरजेचं आहे? टेक्निकल. आणि शेडजीला कुठलं नॉलेज असणं गरजेचं आहे? माइंडसेट, व्यापारिक बुद्धी. म्हणून शेडजीच्या बुद्धीला किती किंमत आहे? 90%. आणि कारागिरीच्या बुद्धीला किती? 10%. 10% वेटेज आहे. सेम. तर ट्रेडिंगमध्ये यशस्वी व्हायचं जर असेल तर तुम्हाला तुमचं जे 90% वेटेजवाली जी गोष्ट आहे माइंडसेट, व्यापारी बुद्धी तुम्हाला तुमची डेव्हलप करून घ्यावी लागेल. आणि तुम्ही जे काही तुम्ही चार्ट, टेक्निकल ॲनालिसिस, अमुक तमुक जे शिकताय ना, याला केवळ 10% वेटेज आहे. तुम्हाला रिसर्च ॲनालिसिसचा जॉब करायचा आहे, तुम्हाला ॲनालिटिक्स बनायचं आहे, तुम्हाला ॲडवायझर बनायचं आहे, तर नक्कीच तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस करत बसा. मग मार्केटमध्ये टिप्स कल्चर असतं, बरेचसे टेलिग्रामवर टिप्स मिळतात, कॉल मिळतात, बऱ्याचशा व्हॉट्सअपवर मिळतात, असे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये फ्रूटचा व्यापार लावला मोठा. काय लावलेलं आहे? फ्रूटचा व्यापार. तुम्ही ॲपल परचेस करताय, कधी ऑरेंज परचेस करताय नागपूरवरनं, कधी बनाना परचेस करताय, हो की नाही, आणि विकताय. आता मी म्हणेन तुम्ही एक काम करा सर, तुम्हाला कोणतरी दिल्लीवरनं टेलिग्रामवरून टिप्स देईल, बनाना घ्या, ॲपल घ्या, घेताल का तुम्ही? हे कुठून तुम्हाला असं सुचतं की बाबा तुमचा व्यवसाय कोणीतरी दुसरं तुम्हाला टिप्स देतोय, कोणीतरी दुसरं तुम्हाला टिप देतो आणि त्या टिपवरती तुम्ही काम करताय? हे शक्य आहे का अदर बिझनेसमध्ये? शक्यच नाही. मग इथं काय ॲप्लिकेबल करताय तुम्ही? म्हणजे शतशः टिप्सवरती जर तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा ट्रेडिंग करत असाल तर जगात तुमच्या एवढा मूर्ख कोणच नाही. हा तुमचा व्यवसाय तुम्ही शेजाऱ्याला विचारून करणार का? तुमच्या दुकानात माल कुठला भरायचा तुम्ही शेजाऱ्याला विचारणार का? मग असं ट्रेडिंग केल्यावर भरपूर सारे लॉसेस होतात, मग ट्रेडरने त्यावेळेस नेमकं काय केलं पाहिजे? भरपूर सारे लॉसेस होतात म्हणजे कारण काय? म्हणजे तुम्ही या व्यवसायासाठी बनलेलेच नाही आहेत. शिका पहिल्यांदा, ट्रू, अनुभव घ्या. आता सपोज मला फ्रूटचा तुम्ही खूप मोठे चांगले यशस्वी व्यवसाय घ्या, मला पण माझा फ्रूटचा व्यवसाय चालू करायचा आहे, तर मी काय करेन? सर्वप्रथम तुमच्याकडे येईन, तुमच्याकडे काम करेन, तुमच्या सान्निध्यात राहीन, तुमच्याकडून प्रशिक्षण घेत मग मी काय करेन? हळूहळू माझाही व्यवसाय तुमच्या मेंटरशिपमध्ये मी सुरू करेन. करेक्ट. आणि 4-6 महिन्यामध्ये हळूहळू करत मी माझा बिझनेस डेव्हलप करत जाईन. असं होणार आहे का की मी तुमच्याकडे आलो, फ्रूट कसं विकायचं, फ्रूटची ट्रेडिंग कशी करायची, त्याचा 1 महिन्याचा कोर्स करतो आणि माझा लाईफ जिंगल आला, असं होणार आहे का? अशा जर अपेक्षा तुमच्या असतील आणि असं जर कोणी तुम्हाला कमेंटमेंट देत असेल तर एकतर तुम्ही मूर्ख पण आहेत आणि तो तुम्हाला मूर्ख बनवणारा पण खूप हुशार व्यक्ती. एवढंच तुम्ही समजून घ्या. तर व्यवसाय कुठलाही डेव्हलप करण्यासाठी किमान 6 महिने ते 1 वर्ष लागू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही धीरे करत त्याच्यामध्ये तुम्ही एक चांगले व्यावसायिक बनू शकाल. डिपेंड अपॉन यू. तर सेम इथं आपली मार्केटमध्ये खूप सारे ट्रेनिंग आहेत शेअर मार्केटचे, अगदी 99 रुपयापासनं तर म्हणजे अगदी 2-2 लाखापर्यंत, 1.5 लाखापर्यंत किंवा 1 लाख प्लस GSTचे पण कोर्सेस आहेत, 80,000, 50,000. मग अल्मिक्रा कॅपिटल कन्सल्टन्सी हे देखील ट्रेनिंग देतात. तर हे सगळ्यांपेक्षा वेगळं कसं? हे लोक आपल्याकडे अल्मिक्रामध्येच का आले पाहिजे? या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो, एकलव्य द्रोणाचार्याच्याच का मागे लागला होता? एकलव्याला धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेण्यासाठी द्रोणाचार्यच का हवा होता? तो आपल्या जंगलमध्ये जाऊन कुठल्याही त्याच्या सानिध्यात असलेल्या लोकांकडून प्रशिक्षण घेऊ शकला असता ना. जर तुम्हाला तुमची विद्यामध्ये अतिशय पारंगत व्हायचं असेल तर त्याच्यासाठी गुरुसुद्धा तेवढ्याच उत्तम क्वालिटीचा हवा आहे, तेवढ्याच उत्तम अनुभवाचा हवा आहे, बरोबर? तर जर तुम्हाला द्रोणाचार्य जर पाहिजे असेल तर तुम्हाला त्याच्याकडे स्वतः जावं लागेल शोधत.
तर तुम्हाला ती विद्या भेटते. आणि जे स्वतःहून तुमच्याकडे येतोय आणि म्हणतोय की मी द्रोणाचार्य आहे, ते चुकीचं आहे. एकलव्याला द्रोणाचार्याकडे यावं लागलं, अर्जुनाला द्रोणाचार्याकडे यावं लागलं. द्रोणाचार्य कुठं प्रशिक्षण देत गेलेलं नाही आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि राहिला की शेअर मार्केटच्या बाबतीत स्पेसिफिक सांगायचं म्हणलं तर मी आपलंच म्हणून नाही सांगत आहे. ज्या व्यक्तीने ह्या इंडस्ट्रीमध्ये ॲज अ कॉर्पोरेटमध्ये ॲज अ एम्प्लॉई म्हणून काम केलेलं आहे, किमान 5 वर्ष 10 वर्ष, अशा कुठल्याही व्यक्तीकडून तुम्ही प्रशिक्षण घ्या. असे कितीतरी लोक आहेत, यूट्यूबवरती पण आहेत, त्यांचं नाव घेणं उचित नसणार आहे, आहेत बरेचसे चांगले पण आहेत ज्यांनी ह्या इंडस्ट्रीमध्ये ॲज अ एम्प्लॉई म्हणून काम केलेलं आहे 5 वर्ष 10 वर्ष. अशा कुठल्याही व्यक्तीकडून तुम्ही प्रशिक्षण करून घ्या. मी म्हणत नाही की मी एकटाच आहे, बरोबर. असे बरेचसे लोक आहेत, त्यांच्याकडून प्रशिक्षण घ्या. बाकीचे हे जे पावसाळी छत्र्या जेवढ्या आहेत ना लॉकडाऊन नंतर उगवलेल्या, हो की नाही, त्या लोकांकडे जाऊन प्रशिक्षण घेऊन तिथून आपला काय फायदा होईल अशा अपेक्षा तुम्ही करू नका. राईट. हे आत्ता कोरोनामध्ये जे पाऊस पडला मोठा, त्याच्यात सगळे निर्माण झालेल्या या छत्र्या आहेत. तर यांचा स्वतःचा अनुभव वैयक्तिक कमी आहे, खूप कमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, मार्केटमध्ये तुम्हाला तीच गोष्ट फक्त परफेक्ट बनवू शकते जी तुम्ही स्क्रीनवरती केवढा टाईम स्पेंड केलेला आहे, हो की नाही. स्क्रीन टाईम म्हणूयात तुम्हाला. तर कुठल्याही व्यक्तीला तुम्ही जर जज करायचं असेल प्रशिक्षण देणाऱ्या, त्याला एकच प्रश्न विचारायचं, तुमचं स्क्रीन टाईम किती आहे. आणि त्यातून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लिटरली जी तुम्हाला मधली गोष्ट जी सांगायची आहे की तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असताल ना की शेअर मार्केट बाबतीत काय सांगितलं जातं की यार मार्केट को ऑपरेटर लोक ऑपरेट करते. तर हे ऑपरेटर लोक कुठं असतात? मध्ये असतात ना, मध्ये बसलेले. मग ह्या मधल्या गोष्टी तुम्हाला कोण देऊ शकेल? ह्या मधल्या गोष्टी तुम्हाला कोण शिकवू शकेल? तर ह्या मधल्या गोष्टी शिकवण्यासाठी मधलाच माणूस लागेल ना. हां, सही. हे जे बाहेरचे जे लोक आहेत हे तुम्हाला कधी मधली माहिती देऊ शकणार नाहीत, हे लक्षात घ्या. त्यांचे स्वतःचेच पोर्टफोलिओ लॉसमध्ये असतात, स्वतःचे पोर्टफोलिओ लॉसेसमध्ये असतील किंवा त्यांचा अनुभव तुटपुंज आहे. ते फक्त स्वतःचं ट्रेड करतायत किंवा 4 क्लायंटचं ट्रेड करतायत. केवढे मोठे नावाजलेले प्रशिक्षक आपण बघतोय पुण्यातले, हो की नाही, नावाजलेले. त्यांना साधे नियम माहिती नाहीत, सेबीचे आपलं कायदेशीर आहे की नाही आहे. आणि सेबी येऊन त्यांचे 12 वाजून जात आहे, कोणाचे 6 वाजून जात आहे. करेक्ट आहे. तर ज्यांना स्वतःचे व्यवसाय कसे चालवायचे त्याचे नियम, सेबीचे रूल्स रेग्युलेशन ज्यांना माहिती नाहीत, ते तुम्हाला योग्य प्रकारचं प्रशिक्षण देऊ शकतायत का? नाही. या 2 उदाहरणावरून तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या की मार्केटमध्ये जेवढे काही लोक आहेत हे जे पावसाळी छत्र्या म्हणतो मी यांच्या मागे लागू नका प्लीज. हे केवळ आणि केवळ तुम्हाला गॅमलिंगसाठी प्रवृत्त करतायत आणि तुम्हाला गॅमलर बनवतात. तुम्हाला व्यावसायिक बनायचं असेल तर त्याच्यासाठी द्रोणाचार्याकडेच तुम्हाला जावं लागेल, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात सिंपल गोष्ट त्या व्यक्तीला ओळखण्याची की जो प्रशिक्षक आहे त्याला म्हणजे तुम्ही टर्मिनलवरती किती ऑर्डर्स मारलेले आहेत आजपर्यंत. टर्मिनलवरती तुमचा सगळ्यात मोठा लॉस आणि सगळ्यात मोठा प्रॉफिट किती आहे ते सांगा म्हणायचं, हो की नाही. लॉसचा सुद्धा आकडा विचारायचा की सर तुम्ही टर्मिनलवरती एका क्लिकमध्ये मॅक्झिमम लॉस किंवा मॅक्झिमम प्रॉफिट किती केलेले. तर दोन्हीचा आकडा कुठलाही मोठा असू देत. की सपोज तुम्ही स्वतःचं तुमचं पोर्टफोलिओ बघताय किंवा तुमच्या आसपासचे 4-10 लोकांचा पोर्टफोलिओ तुम्ही बघताय, हँडल करताय आणि मागचे 15 ते 20 वर्ष तुम्ही हजारो क्लायंटचे पोर्टफोलिओ तुम्ही हँडल करताय. तर या तिन्हीपैकी सगळ्यात मोठा आकडा कुणाचा असू शकेल? एक व्यक्ती आहे जो स्वतःच फक्त ट्रेडिंग करतोय, स्वतःचाच पोर्टफोलिओ त्याचा 50, 100, 200, 500 करोडचा, बरोबर. दुसरा एक व्यक्ती आहे त्याच्याकडे 10-20 क्लायंट आहेत त्याच्या ओळखीचे, त्यांचे पोर्टफोलिओ तो हँडल करतोय, त्याचा अमाऊंट किती असणार आहे? 1000-2000 करोडचा. तिसरा तो व्यक्ती आहे ज्याने हजारो क्लायंटचे अकाउंट हँडल केलेले आहेत, बरोबर. आणि 10 ते 15 वर्ष 20 वर्ष त्याने ते अकाउंट हँडल केलेले हजारो लोकांचे, त्याचा नंबर किती असणार आहे? आणि तिघापैकी जर कुणाकडून प्रशिक्षण घ्यायचं असेल तर कुणाकडून घ्यावं लागेल? ज्याने हजारो क्लायंट हँडल केले. तर त्याचं एक सिंपल आणि साधं उदाहरण आहे, किती पोर्टफोलिओ तुम्ही हँडल केलेले आहेत असा प्रश्न तुम्ही विचारू शकता. म्हणजे किती क्लायंट लोकांचे पोर्टफोलिओ तुम्ही हँडल केलेले आहेत हा तुम्ही प्रश्न विचारायचा. म्हणजे त्या प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घ्यायचं का नाही ते कळेल तुम्हाला. आता तुम्ही प्रशिक्षण देता पूर्ण महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण इंडियामधून वेगवेगळ्या राज्यातून तुमच्याकडे शिकायला येतात लोक, स्टुडंट. तर त्याच्यामध्ये एखादी सक्सेस स्टोरी जरा शेअर करा. सक्सेस स्टोरी असे स्पेसिफिक काही सांगता येणार नाही कारण आम्ही व्यवसाय घडवतो, बरोबर. म्हणजे मी असं सांगू शकणार नाही की ह्याला लॉटरी लागली त्याने घेतला होता, त्याला लॉटरी लागली,
हा असा भागच नाही आहे. हम्म. हा लॉटरी लागली हा भागच नाही आहे. ह्याच्यामध्ये व्यावसायिक आहेत, व्यावसायिक बनतील, घडतील आणि व्यावसायिक चांगल्या बनण्यासाठी आणि ज्याचं नाव खरंच घेण्याजोगं आहे अशी जी नावं आहेत, बरोबर. तर वडाचं झाड जे आहे किंवा पिंपळाचं झाड जे आहे हे त्याला डेव्हलप होण्यासाठी थोडासा कालावधी लागतोच. आम्ही जे बनवलेत व्यक्ती किंवा जे व्यावसायिक आम्ही निर्माण केले त्यांचे जे रिझल्ट्स आहेत ते यायला थोडासा अवधी लागेलच नक्कीच. येत्या काही कालावधीमध्ये ते नावं तुम्हाला चमकायला सुद्धा लागतील. क्या बात आहे, वा. नक्कीच आम्हाला ऐकायला आवडतील ते नावं. एक ट्रेडर कधी म्हणू शकतो आता मी मार्केटसाठी रेडी आहे, आता यस मी आता व्यवसाय सुरू करू शकतो ट्रेडिंगचा? ज्यावेळेस तुम्हाला लॉस बेअर करण्याची क्षमता, म्हणजे लॉस झाल्यानंतर तुमच्या किंवा प्रॉफिट झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलत नाही आहेत. वा. म्हणजे 50,000 लॉस झाला, हां ठीक आहे. ₹1,00,000 प्रॉफिट झाला, हां ठीक आहे. हे ज्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरती होत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः एक चांगले ट्रेडर बनले असं गृहीत धरू नका. क्लिअर. तुम्ही कधी पाहिले काय इथले आपले पेठेमध्ये एवढे मोठमोठे व्यापारी आहेत, मोठमोठे शोरूम आहेत, तिथं अचानक तुम्ही जाताय, लग्नाचा बस्ता बांधताय, 15-20 लाखाची खरेदी करताय, 2-4 लाख रुपयाचं प्रॉफिट होतं, पण शेडजी शांतच बसते ते. शेडजीला काहीच फरक पडत नाही. तो व्यावसायिक आहे. सही. तो व्यावसायिक. बोलता खूपच मोठी गोष्ट तुम्ही सांगून दिली, जे की आपल्या पूर्ण इंडियामध्ये जे ट्रेडिंग करताय त्यांच्यासाठी खूपच अतिशय महत्त्वाची आहे. फेक प्रॉमिसेस आणि अनरिअलिस्टिक रिटर्न्स यापासून ट्रेडर्सने स्वतःला कसं वाचवावं? फेक प्रॉमिसेस आणि अनरिअलिस्टिक रिटर्न्स. आता फेक प्रॉमिस आणि अनरिअलिस्टिक रिटर्न हे फेकच आहे किंवा अनरिअलिस्टिक आहे ह्याची जाणीव तुम्हाला होणे हीच पहिला मोठा संकेत आहे. बघा, एखादी लहान मूल असेल त्याला आपण म्हणू शकतो की वर्षाला मी तुम्हाला 50% 100% रिटर्न देतो. त्या लहान मुलाला काय कळतं आहे? काहीच कळत नाही. पण तुम्ही जर करता एक व्यावसायिक असाल आणि तुमच्यासमोर कुणी येऊन जर कमिटमेंट देत असेल की वार्षिक मी 50% 100% रिटर्न तुम्हाला देतोय असं जर कोणी सांगत असाल आणि तुम्ही त्या गोष्टीला मान्य करत असाल तर तुम्ही स्वतः वैयक्तिक आजार नाही त्याचं, बरोबर. मार्केटमध्ये जसं आपल्या भारताचं जर सांगतो तर 140 करोड लोकांची जनता आहे आपली. ह्या 140 करोडमधले सगळेच इंटेलिजंट आहेत असं म्हणता येईल का आपल्याला? सगळ्या गोष्टी माहिती आहेत का असं म्हणता येईल का आपल्याला? नाहीच. तर इन्व्हेस्टमेंट करत असताना सुद्धा इन्व्हेस्टमेंटचे कॅटेगरी वाईज काही प्रोडक्ट आहेत. लाईक डेट प्रोडक्ट वेगळे आहेत, है ना. डेट प्रोडक्ट म्हणजे ज्याच्यामध्ये गॅरंटेड रिटर्न भेटतात आपल्याला. डेट प्रोडक्ट जसं बँकेतली FD आली, RD आली, हो की नाही. पोस्ट आलं, त्याच्या व्यतिरिक्त बॉन्ड्स आले, डिबेंचर्स आले, म्युच्युअल फंड नाही, म्युच्युअल फंड नाही बोलत मी अजून. बॉन्ड्स आले, डिबेंचर्स आले, हो की नाही, NCDs आल्या. तर या सगळ्या लिक्विड फंड्स ज्यांना म्हणत आपण, तर ह्या डेट प्रकारामध्ये रिटर्न हे ठरलेले आहेत की ते 5% ते 10%च्या आतच. आणि याला कोण नियंत्रित करतं? RBI. म्हणजे RBIनं त्याला परमिट केलेलं आहे आणि त्याची जे रिटर्न आहे 5 ते 10%च्या रेंजमध्येच फिक्स आहेत. एवढीच रिटर्न त्यातनं तो कमिट करत आहे. म्हणजे तो डेटमधला एक उत्तम प्रोडक्ट आहे. आणि जर करता अशा कालावधीत एखादी बँक तुमच्याकडे आली आणि ती म्हणली की 10 वर्षाला मी तुमचे दाम दुप्पट करून देते, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आज रोजी जर तुमच्या गावामध्ये एखादी नवीन बँक चालू झाली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 3 वर्षात दाम दुप्पट देऊ, तर विश्वास ठेवतात का तुम्ही? शक्यच नाही. म्हणजे तुम्ही अवेअर आहेत चांगल्या प्रकारे की बाबा हे फेक आहे. तर अशी बँक काय करणार? बँक चालू करणार, सगळ्यांच्या ठेवी घेणार आणि आपला गाशा गुंडाळून जाणार. अशा कितीतरी घटना घडत असताना आपल्याला दिसते, राईट. आणि ते घडतात, आजही घडतात. तसंच मार्केटमध्ये सुद्धा मार्केटशी संबंधित कुणी जरी तुम्हाला सांगत असेल की तुम्ही माझ्याकडे पैसे डायरेक्टली गुंतवा आणि मी तुम्हाला एवढे रिटर्न देऊ, तर त्याला सिम्पल एकच पर्याय आहे. जसं मी डेट प्रोडक्ट घेत असताना कुणाकडे बघणार आहे? RBIकडे. इन्शुरन्सचे प्रोडक्ट घेत असताना कुणाकडे बघणार आहे मी? IRDA. म्युच्युअल फंडचे प्रोडक्ट घेत असताना AMFIकडे किंवा SEBIकडे. तसंच मार्केटशी संबंधित कुठलेही इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट कोणी जर सजेस्ट करत असेल, सांगत असेल, विचारत असेल तर सिम्पल आहे, त्याला SEBI परमिटेड आहे का? बरोबर. SEBI परमिटेड म्युच्युअल फंड असतात, MCs म्हणजेच काय? ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज, ज्या म्युच्युअल फंड चालवतात. कुणीही म्युच्युअल फंड लॉन्च करू शकत नाही. भारतामध्ये काही ठराविक कंपन्या आहेत ज्यांना आपण ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज म्हणतो. तर त्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांना कोण परमिशन देतं? SEBI. तर अशा काही कंपन्यांचेच जे काही म्युच्युअल फंड असतील त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. पण त्यातही रिस्क आहे, त्यात रिस्क असते. फेक कमिटमेंट नसतं, रिस्क असते. ते आपलं डिस्क्लोजर ऑलरेडी देतात. दुसरं महत्त्वाचं काय याच्यामध्ये? PMS
PMS चालवणारे सुद्धा कोण असतात? AMCs असतात, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस. सेबीने त्यांना काय केलेलं आहे? परमिटेड केलं आहे. आणि PMSची तिकीट साईज किती असते? 50 लाख. 50 लाखाच्या आत तिकीट साईज नाहीच आहे PMSची. जर 50 लाखाच्या आत जर तुम्हाला कोण असं म्हणत असेल की बाबा मी PMS देतोय तुम्हाला, तर तो सुद्धा कदाचित तुम्हाला फसवत असेल, राईट. तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, नियम आहेत. मला एखाद्या बँकेत पैसा टाकायचा असेल तर त्या बँकेला RBIची परमिशन गरजेची आहे. एखाद्या कंपनीचा मला इन्शुरन्सचा प्रोडक्ट घ्यायचा असेल किंवा इन्व्हेस्ट करायची असेल तर त्याला IRDची परमिशन असणं गरजेचं आहे. तसंच म्युच्युअल फंड किंवा PMSमध्ये गुंतवणूक करायची असेल, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्या कंपनीला, त्या प्रोडक्टला सेबीची परमिशन असणं अतिशय गरजेचं आहे. ह्या जर गोष्टी नसतील तर ते फेकच आहे. त्याने किती जरी सांगितलं मी 50% देईन, 100% देईन, आणि तो देईल का नाही देईल हेही मला नाही. काही दिवसापूर्वीची घटना आहे, काही दिवस म्हणण्यापेक्षा 2006-07ची घटना आहे. 2006-07ची. त्यावेळीसुद्धा असंच मी माझ्या ऑफिसमध्ये बसलेलं असताना काही लोकांनी मला विचारलं कंपनी आहे त्याच्यामध्ये आम्ही गुंतवणूक करतोय सर, आणि तिथं खूप चांगले रिटर्न्स आम्हाला भेटत असतील म्हणलं. पण मी काय म्हणलं त्यांना की हे परमिटेड नाही. मग त्यांची खूप मोठी टीम आली माझ्या ऑफिसमध्ये, अक्षरशः लिटरली 25 माणसं आलेली होती. बापरे. आणि त्यांनी मग तिथं मला जोर लावला, म्हणले की असंच कसं बोलले तुम्ही आमच्या लोकांना. मी म्हणलं एकच मी बोललेलं म्हणलं की तुमची कंपनी परमिटेड नाही आहे. सेबीनं कसल्याही प्रकारची तुम्हाला परमिशन दिलेली नाही. तुम्ही किती रिटर्न देऊ शकता की नाही देऊ शकता हे याच्या बाबतीत मी 1% सुद्धा बोललेलो नाही. जसं एक दारूची दुकान आहे, त्याला लायसन आहे, तिथं जर तुम्ही दारू पिलात आणि त्या दारूमुळे तुम्हाला जर काही इजा झाली तर तुम्ही शासनाच्या दरबारी त्याची काय करू शकता? कंप्लेंट करू शकता. पण एखाद्या चुकीच्या गल्लीत जाऊन गपचूपरित्या कोणी जर दारू विकत असेल आणि तशी दारू जर तुम्ही जाऊन पित असाल आणि त्या दारूमुळे जर तुम्हाला काही दुखापत झाली तर तुम्ही कोणाकडे जाणार आहेत? कोणाकडे जाऊ शकत नाही. सेम त्याच पद्धतीनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असताना साधं डोकं वापरा आपलं की बाबा सेबी परमिटेड आहे का नाही आहे, एवढंच बघा. याच्यात काय एवढं मोठं कौशल्य आहे? आजकाल तर इंटरनेटची दुनिया आहे, एवढं 5G वगैरे फास्ट आलेलं आहे. गुगलवरती तुम्ही सरळ टाकू शकता की ही योजना बरोबर आहे की नाही, आणि काय झालं शेवटी बुडाली. करोडो ते रिटर्न देतील का नाही देतील या बाबतीत मला काहीच भाष्य करायचं नाही. फक्त एवढं म्हणायचं आहे मला की ते नियमात आहे का नाही हे आपल्याला बघायचं आहे. आणि बरं असं असताना एवढे प्रोग्राम घडत असताना तरी रोज आपण पाहतोच ना, नवीन काहीतरी फेक प्रॉमिस करून लोकांचे पैसे घेतात. तर ह्याच्यात दोष शासनाला देऊन उपयोग आहे का? मुळीच नाही. ह्याच्यात दोष आहे तुमचा स्वतःचा. ते तुम्हाला टार्गेट करून, जसं आपण हंटिंगमध्ये जातो, जंगलमध्ये फॉरेस्टमध्ये शिकार करण्यासाठी जातो की नाही, तिथं आपण काय करतो? प्राण्यांना नेम धरून मारतो की नाही. काही प्राण्यामध्ये खास प्रवृत्ती असते, त्या प्रवृत्तीच्या प्राण्यांना बघून आपण शिकार करतो त्यांची. तसंच ह्या 140 करोड आबादीच्या देशामध्ये ग्रीड नावाची प्रवृत्ती असलेले सुद्धा बरेचसे प्राणी आहेत. आणि ते जे काही फसवेगिरी काम करणारे ज्या व्यक्ती आहेत ते अशा व्यक्तींना टार्गेट करतात ज्यांच्यामध्ये ग्रीड आहे, आणि त्यांची बरोबर हंटिंग करतात अशा फसवेगिरीच्या स्कीम आणून, आणि त्यांचा पैसा म्हणजे जो ग्रीडी आहे तोच अशा स्कीममध्ये फसत असतो. सर्वसामान्य माणूस अशा स्कीममध्ये फसत नाही. म्हणून अशा किंवा शासनाला दोष देण्यापेक्षा आपल्यामध्ये ग्रीड आहे का, म्हणजे तुमच्या ग्रीडनं तुमच्यावरती एवढा कब्जा केलेला आहे की साधे कॅल्क्युलेशन करण्याची सुद्धा तुमच्याकडे बुद्धिमत्ता शिल्लक राहिली नाही. एवढं तुम्ही त्या ग्रीडच्या आहारी जात आहे. सो प्लीज अवॉइड दॅट ग्रीड न आणता नॉर्मल विचार करा. सगळ्याच तुम्हाला खरं खोटं, फेक प्रॉमिस कोण आहे, अनरिअलिस्टिक रिटर्न कोण देतो हे सगळंच कळणार आहे तुम्हाला, फक्त ग्रीडला बाजूला ठेवल्यामुळे. सिम्पल, ग्रीडला बाजूला टाळा, म्हणजे कोण फेक आहे, कुठला रिटर्न अनरिअलिस्टिक आहे हे तुम्हाला एका क्षणात कळेल. आज जो नौखा ट्रेडर हा पॉडकास्ट बघतोय, तुम्ही त्यांना एक काय मोलाचा सल्ला द्याल? मोलाचा सल्ला एकच आहे, ट्रेडिंग म्हणूनच नव्हे तर व्यवसाय कुठलाही जर तुम्हाला चालू करायचा असेल तर त्याचं एक नियमबद्ध रोडमॅप ठरलेलं आहे की पहिल्यांदा तुम्ही त्या व्यवसायाची माहिती घ्या, प्रशिक्षण घ्या, हो की नाही. अगदी शेळ्या जरी पाळायच्या असल्या आणि त्या शेळ्या पाळण्यासाठी तुम्हाला शासनाने जर लोन द्यायचं जर ठरवलं तर त्या ठिकाणी एक बँक नियम लावते. काय लावते की पहिल्यांदा तुम्ही ते शेळ्या पालनाचं प्रशिक्षण केले का त्याचं सर्टिफिकेट घेऊन या म्हणते. म्हणजे मला साध्या शेळ्या जरी पाळायच्या असल्या, कोंबड्या जरी पाळायच्या असल्या तरी त्याच्या उद्योगाचं प्रशिक्षण हे अतिशय गरजेचं आहे असं शासन म्हणते, बँक म्हणते. मग ट्रेडिंगसारखा एवढा फास्टेस्ट आणि एवढा लार्जेस्ट आणि जगातला 1 नंबरचा जो व्यवसाय आहे ट्रेडिंग कॅटेगरीमधला, तो व्यवसाय करण्यासाठी किमान प्रशिक्षण गरजेचं आहे.
तर ते प्रशिक्षण पहिल्यांदा घ्या. नक्कीच ते व्यवसाय खूप 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 चांगला आहे. प्रशिक्षण घ्या, त्याच्यामध्ये टाईम स्पेंड करा, स्वतःला त्याच्यामध्ये निखारा आणि हळूहळू काळामध्ये ते तुम्ही डेव्हलप होत जाता. तर तुम्ही पहिल्यांदा प्रशिक्षण घ्या आणि पहिल्यांदा डायरेक्ट प्रॉफिटची अपेक्षा करू नका. आणि ट्रेडिंग स्पेशल जे मला सांगायचं आहे नवख्या प्रत्येक व्यक्तीला, की तुम्ही तुमचे जॉब सोडून, कामं सोडून, काहीतरी खोटे स्वप्न बघून, कुठून तरी 5-50 लाख रुपये उधार घेऊन, मी माझी असलेली नोकरी सोडून आता मी ट्रेडिंगचा व्यवसाय करणार आहे, दररोज 10,000 कमवणार आहे, दररोज लाख रुपये कमवणार, असले दिवा स्वप्न प्लीज बघू नका, प्लीज बघू नका. मी समजतो की भारतातला मी पहिलाच प्रशिक्षक असन, मी काही निगेटिव्ह बोलत नाही आहे, पण जे व्यवसायाला व्यवसाय म्हणून तुम्ही कन्सिडर करा आणि दिवा स्वप्न बघू नका. आपली इन्व्हेस्टमेंट घेऊन या, करा आणि त्याला कालावधी लागणार आहे हे माइंडमध्ये ठेवा. आणि याच्यातनं किती लवकर स्टेबल इन्कम बनवायचं ते तुमच्या कॅप्चरिंग ग्रास्पिंग पॉवरवरती अवलंबून आहे. तर पहिल्यांदा प्रशिक्षण घ्या आणि अवास्तविक रिटर्नची अपेक्षा नका ठेवू. हेच मला नवीन विद्यार्थ्यांना किंवा सगळ्या नवख्या लोकांना सांगायचं आहे. खूपच छान सल्ला दिला शफिक सर तुम्ही आणि अतिशय जबरदस्त आजचा पॉडकास्ट झाला. तर आता काही रॅपिड फायर प्रश्न आहे ज्याचे उत्तर तुम्हाला एका शब्दात द्यायचे आहे. नक्कीच प्रयत्न तर करतो. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे ट्रेडिंगमध्ये पैसा जास्त महत्वाचा की माइंडसेट? माइंडसेट. वन वर्ड फॉर सक्सेसफुल ट्रेडर? वन वर्ड, डिसिप्लिन. इंटरडे की पोझिशनल? बोथ. लॉस ॲक्सेप्टेड आहे का? यस. मार्केट तुमचा शत्रू आहे, ट्रू ऑर फॉल्स? फॉल्स. खूपच छान, जबरदस्त. सर तुम्ही अल्मिकरा कॅपिटल कन्सल्टन्सीमध्ये स्टॉक मार्केट कोर्सेस, ऑप्शन, मेंटरशिप आणि लाईव्ह ट्रेडिंग सेशन्स देता. यस. कोणी जेन्युअनली शिकायचं असेल आणि सुरक्षित ट्रेडिंग करायची असेल, मित्रांनो जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये सरांची वेबसाईट आहे, सरांचा नंबर आहे. त्यांना तुम्ही त्यांची या असिस्टंटकडून अपॉइंटमेंट घेऊन या ठिकाणी त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांना भेटू शकता. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे. आज आपण शिकलो की मार्केट धोकादायक नाही, ट्रेडिंग म्हणजे जुगार नाही आहे. योग्य शिक्षण, शिस्त, प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आणि हे सगळं जर असेल तर स्टॉक मार्केट तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी आहे. हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच वेगवेगळ्या रिअल कन्व्हर्सेशनसाठी कोच किरण पाटील या पॉडकास्टला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या निकटवर्तीयांना, मित्रांना, जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा. थँक्यू सो मच शफिक सर, तुम्ही या आजच्या पॉडकास्टमध्ये आले आणि आमच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.